श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. उद्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची माता पार्वतीसह म्हणजेच अन्नपूर्णा मातेसह पूजा अर्चा करायची. जवळच्या शिवालयात जाऊन जर तुम्हाला या सेवा करता नाही आल्या तर घरच्या घरी शिवपिंडीवरती सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. भगवान शिवशंकरांची अतिशय आवडती आणि महत्त्वाची सेवा ती म्हणजे शिवरुद्राभिषेक. ही सेवा आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकजण करत असतो, परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी जर घरच्या घरी शिवरुद्राभिषेक केलात तर त्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे किंवा तुम्ही जेही काही सेवा कराल त्याची फळ किंवा पुण्य जे आहे ते तुम्हाला अधिक पटीनं मिळतं. घरातल्या ज्याही काही समस्या असतील, कटकटी असतील, निगेटिव्हिटी असेल, आजारपण असेल किंवा व्यसनी माणसाकडून जोही काही त्रास असेल तो कमी व्हायला नक्कीच मदत होईल. त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी शिवरुद्राभिषेक ही सेवा अवश्य करा. त्याचबरोबर कालभैरवाष्टकाचं पठण 1, 11, 21, 51, 108 जमेल तेवढं तुम्ही उद्याच्या दिवसात कालभैरवाष्टकाचं पठण मात्र अवश्य करा. याच्यामुळे घरातली जी काही नकारात्मकता असते, जी काही तुमच्या घरातली बाधा असते ती कमी व्हायला नक्कीच मदत होते. भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती घरच्या घरी दुधानं, पाण्यानं किंवा पंचामृतानं ओम नमः शिवाय म्हणून अभिषेक करू शकता. त्याचबरोबर बेलपत्र सुद्धा वाहू शकता. उपवास करायला जर जमत असेल तर उद्याच्या दिवशी उपवास करा. पांढरी वस्त्र परिधान करा. भगवान शिवशंकरांच्या पिंडीला धोत्र्याचं फळ फूल अवश्य वाहा. ज्याही काही सेवा करता येतील त्या तुम्हाला उद्याच्या दिवसात नक्कीच करायच्या आहेत. परंतु जर आपल्याला सेवा करायला जमत नसेल, वेळ मिळत नसेल, ईश्वराजवळ जाण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग तो म्हणजे नामस्मरण. तो उद्याच्या दिवसात ओम नमः शिवाय हे फक्त जरी नामस्मरण केलं तरीही चालेल, परंतु ज्याही काही सेवा जमतील करायला तेवढ्या अवश्य करा. भगवान शिवशंकर तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.